नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 13 3 एप्रिल 2026 रोजी आपण आयोजित केलेला होता. या पेपरमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न आलेले होते त्याचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील राष्ट्रीय सांख्यिकी आयोग NSC कोणत्या वर्षी स्थापन झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2005. रंगराजन आयोगाच्या शिफारशीनुसार 1 जून 2005 रोजी याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर पर्याय क्रमांक सी 2014. 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झालेली याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहेत? तर मुंबईला आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या 2 राज्यांमध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र व मध्य प्रदेश. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ कुठे आहे? तर हे हेंगमध्ये आहे. पर्याय क्रमांक सी, नेदरलँडमध्ये ते हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे पुढचे 5 प्रश्न मराठी व्याकरणचे. प्रश्न क्रमांक 6, उदारता हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, तो काल शाळेत गेला होता या वाक्यातील काळ ओळखा. तर हे पूर्ण भूतकाळ आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, चपळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी, मंद. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, सत्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर डी, खरं. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, लखनौ करार कोणत्या वर्षी झाला? तर 1916 रोजी झालेला आहे. काँग्रेस व मुस्लिम यांच्यात झालेला करार. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, स्वदेशी आंदोलन कोणत्या घटनेच्या निषेधार्थ सुरू झाले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंगालची फाळणी 1905. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, दिल्ली सल्तनतचा संस्थापक कोण होता? तर पर्याय क्रमांक बी, कुतुबुद्दीन ऐबक. 1206 मध्ये याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, पेशवा नाना फडणवीस कोणत्या शतकात होते? तर 18वे शतक, 1942 ते 1800च्या दरम्यान आहे हे. याचं उत्तर आहे 18वे सी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, चौसा युद्ध कोणामध्ये झाले? तर हुमायूँ व शेरशाह सुरी. पर्याय क्रमांक बी, 1539 मध्ये. त्यानंतर आहे 16, रेन शॅडो क्षेत्र कशा संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक बी, कमी पाऊस होणारे क्षेत्र या संबंधित आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीच्या वातावरणात ओझोन थराचे मुख्य कार्य काय असते? तर सूर्यापासून जे अतिनील किरणे जे येतात त्यापासून संरक्षण करणं हे याचं कारण असते. तर बी याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, सहारा वाळवंटातून कोणती वारे वाहतात? तर पर्याय क्रमांक बी, ट्रेंड वारे वाहतात. सिरँको म्हटले जाते त्याला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, ज्वाराभाटा कशामुळे निर्माण होते? पर्याय क्रमांक बी, चंद्र. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, सागरी प्रवाह कशामुळे तयार होतात? तर पर्याय क्रमांक ए, तापमान व वारे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, मूलभूत अधिकार अंमलबजावणीसाठी नागरिक कोणत्या न्यायालयात जाऊ शकतो? तर पर्याय क्रमांक बी व सी ह्याचं योग्य उत्तर आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, भारताचा पंतप्रधान कोणत्या सभेचा सदस्य असतो? तर लोकसभा आणि राज्यसभा यापैकी कोणत्याही सभेचा तो सभेचा सदस्य असू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक सी, 26 नोव्हेंबर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, भारतीय संघराज्य किती स्तराचे आहेत? तर 3. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, न्यायालयाचा अवमान म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक बी, न्यायालयाचा अपमान करणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, मानवी मेंदूचा कोणता भाग संतुलन राखतो? तर लहान मेंदू, यालाच सेरेब्रम म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, ऊर्जा संवर्धनाचा नियम काय सांगतो? तर पर्याय क्रमांक सी, ऊर्जा निर्माण किंवा नष्ट होत नाही. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो? तर पर्याय क्रमांक बी, प्रत्येक क्रियेला समान व विरुद्ध प्रतिक्रिया असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, पाण्याची घनता सर्वाधिक कधी असते? तर ऑप्शन बी, 4°C सर्वाधिक असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30, सौर ऊर्जा कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे? तर नवीकरणीय हे याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या पेपरमधले हे 30 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये किंवा प्रश्नामध्ये तुम्हाला काही अडचण असेल, ऑब्जेक्शन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हो, जाता जाता चॅनलवर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत
नवीन अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.